5 आणि 6 दिवस झाले. या इकडे, इथे या वहिनी, इथे या. तुमचं नाव सांगा. सौ प्राची उमेश देवकर. उमेशजी कुठे झोपायला आहे? धन्यवाद धन्यवाद. पण परत कोल्हापूर कार्यक्रम केला, पण तो रात्रीचा कार्यक्रम होता. जेवढ्याने विचारलं एकच उत्तर, झोपायला झोपायला. या इथे वहिनी, या इथे, इथे या. तुमचं नाव सांगा. श्रद्धा तुषार वांजेकर. तुषार साहेब कुठे झोपायला आहे? काय ओके ओके आहे. खुर्ची मागं घ्या. या इकडे, इथे या. तुमचं नाव सांगा. सौ अभिज्ञा अखिलेश लांजेकर. अखिलेश कोळे साहेब झोपायला आहेत, जागे आहेत. ओके धन्यवाद. पण तुम्ही इकडे या. या इकडे, इथे या. ऊन लागते, काळ्या पडणार नाहीत मध्ये. मला भीती वाटते, मी जास्त उन्हात जात नाही ना. तुमचं नाव सांगा. राजेंद्र लांजेकर. राजेंद्र साहेब कुठे झोपायला? कुठे आहेत ना? हां वा. वहिनी या, तुम्ही इथे या. बरोबर त्यांच्या अपोजिट समोर राहा. वहिनी या इथे, इथे इथे इथे. तुमचं नाव सांगा. जयश्री गणेश हातशिलकर. गणेश साहेब कुठे झोपायला? अरे बापरे, झोपायला झोपायला होय ना? शोधतायत या इकडे. हा आहेत ना? वा वा. नाव. सौ वेदश्री अनिकेत तळदेवकर. अनिकेत साहेब कुठे झोपायला? कुठे आहे? बघतात तुमच्याकडे? अच्छा, खेळ बघतात. अच्छा, प्रोग्राम एन्जॉय करतात. ओके. आता तुम्ही तिघी जणी आमने सामने बघा तुमचं टायमिंग. ओके, जरा इकडे जाऊ, तिकडे. ठीक आहे. आता तुमच्यासाठी जो गेम आहे तो साधा सोपा आणि सुटसुटत आहे. कुठे जागा सोडायची नाहीये, धावपळ करायची नाहीये, पळापळ करायची नाहीये. साधा सोपा आणि सुटसुटीत गेम आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, याला एक बाउल द्या. तुम्हाला प्रत्येकाला एक एक बाउल दिलाय. कलर आवडतो का? तो लाल चालेल ना? का धोका असा काय वाटत? झाली सुरुवात झाली. तुम्हाला जांभळा द्या. रेडचा असा धोका वाटायला लागलाय तुम्हाला. येलो, अरे हे मॅचिंग आहे, चालेल ना? तुम्हाला चालेल? हा, इकडे इकडे मॅच होते ना, ब्लाउजला मॅच आहे. ओके ओके, इकडे पुढे मॅचिंग. इकडे तुम्हाला रेड चालेल? रेड रेड मॅचिंग आहे, चालेल ना? काही होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे. आता ही जी बास्केट तुमच्याजवळ आहेत, ठीक आहे, मला तुम्ही सगळ्या समोर जे बसलेले आहात ना, त्यांनी मला सांगा की या इकडे इकडे तिघी जणी आहेत, इकडे तिघी जणी आहेत, आणि हे जे आहे मी आता जो उभा आहे ते सेंटर आहे का? का थोडा इकडे? हे बघा, या इकडे म्हणतात इकडे, या म्हणतात इकडे, म्हणजे नेमका कुठे जाऊ? इकडे एवढा का थोडा? बस का थोडं सुधबल? बरोबर आहे, हे बरोबर आहे. बर, हा ठेवा. आता हे सेंटर आहे तुम्हाला. आता काय करायचे, ही चॉकलेट जास्तीत जास्त खाईल ना तो होणार विनर. केवढं मोठं टेन्शन आहे याला, काय कामधंदेच नाही. काय करायचं, खायचंय का चेंज करूया गेम? खाण्याचं घ्यायचं नाही का? खायचं नको, खायचं नको, मग चेंज करूया. ठीक आहे, चेंज करूया. आणि रडायला नको, आपण गेम चेंज करूया. चला, खाण्याचं नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? खाण्याचं घ्यायचं आहे? जेवलं रे पोटभर व्यवस्थित, मग खाण्याचं नको. तुम्ही सांगता मग खाण्याचं कॅन्सल करूया. त्या हळूहळू पुढे चाललंय बघा, त्याला सांभाळा. ती मिळणार आहे. ठीक आहे. 1 मिनिटामध्ये त्या बास्केटमध्ये जी चॉकलेट आहे, एका वेळेला एकच चॉकलेट, पासा मारायचा नाही, घ्यायचं नाहीये, कळलं? एका वेळेला एक चॉकलेट आणायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त ज्यांच्या बास्केटमध्ये चॉकलेट होतील ती होईल विनर, आणि ती जाणार पुढच्या राऊंडला. कळलं? पण अट अशी आहे, एका वेळेला फक्त एकच, आणि यामध्ये जेव्हा टाकाल तुम्ही तर ते जर बाहेर पडलं तर काउंट केलं जाणार नाही. जर बाहेर पडलं तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, पण बाहेर पडलं तर शेवटच्या वेळेला काउंट केलं जाणार नाही. आणि तुमच्या अजून हायएस्ट ज्या दोघी जणी येतील, हायएस्ट ज्या दोघी जणी येतील, हा हे बघा, 1 फूट अगोदरच
नाही इथं 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 आणून ठेवा ना, म्हणजे इथं आपल्याला टाकलं की बरं आहे, जास्त व्यापच आहे. कळलं? याच्या बाहेर गेलं तर ते कावड केलं जाणार नाहीये, त्याच्यामध्येच पडलं पाहिजे. पडलं बाहेर तर त्याच्यामध्ये टाकू शकतो तुम्ही. काही शंका आहे तुम्हाला? काही शंका आहे तुम्हाला? तुम्हाला तुम्हाला नक्की एका वेळेला एकच. आता फक्त गंमत बघा यांची, ही चॉकलेट कुठे जातील ती बघा. टायमर कोणी लावलाय? 1 मिनिट. मी 3 म्हटल्यानंतर रेडी? 3 म्हटल्यानंतर तुमचं टायमिंग चालू होईल. 1 2 आणि मला माहिती होतं हावरेपणा करणार तुम्ही. जेवलत ना आता तुम्ही, मग मला 3 तर म्हणू दे. किती खाई पण किती खायचं चॉकलेट? एक साधं एवढंच चॉकलेट आहे. काय काय सांग, विचारा विचारा. पुढे शंका असेल मला थांबून बिनधास्तपणे विचारा. काय काय विचारलं? काय हा एक जायचं एकच घे. काय झालं? याच्यामध्ये पाय अच्छा याच्यामध्ये वा जरा या कार्यकर्त्यांना मदत हे करतो. हे मोजा प्रत्येकाने किती किती येते. या लवकर. तिकडचे घ्या तिकडचे घ्या तिकडचे घ्या तिकडच्या. आता तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या. कौतुक करायला शिका. कौतुक. त्यांचं काउंटिंग होतं तोपर्यंत सांगतो. त्या दिवशी कोल्हापूरला कार्यक्रम होता माझा आणि कोल्हापूरला त्याचा नगर शिक्षक होता जो, त्यांचा PA माझ्याबरोबर होता. 4 दिवस कार्यक्रम चालू होते. त्याला सुद्धा मी तेच म्हटलं की आपण कौतुक करायला पाहिजे. मग ऐकवचं काय होईना पण आपण कौतुक करायला पाहिजे. तर तो मला माझ्या बायकोचं केलं तर चालेल का? अरे मी म्हटलं तुझ्याच बायकोचं कर, दुसऱ्याच्या बायकोचं नको. दुसऱ्याशी भेटला मी म्हटलं कौतुक केलं का? तुम्हाला नाही साहेब विसरलो, लक्षातच नाही माझ्या. मी उद्या तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी मला तो भेटला. मला म्हटलं साहेब उठलो उशिरा त्यामुळे कौतुक करायचं राहून गेलं. आज केलं तर चालेल का? मी म्हटलं आज कर, उद्या कर, कधीही कर, पण बायकोचं कौतुक कर. तिसऱ्या दिवशी मला भेटला. त्या दिवशी आमचा समारोप होता कार्यक्रमाचा. सगळ्यांचे किती होतात ते बघा. समारोप होता. टेबलवर चहा पिता पिता मला साहेब रात्री मला मी आठवणी माझ्या बायकोचं कौतुक केलं. मी म्हटलं वा. मी म्हटलं काय बोलला? काय बोला? आम्ही जेवायला बसलो होतो. मस्तपैकी भाजी बिजी चांगली गरमागरम होती. तर मग बायकोला म्हटलं आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली पण आजपर्यंत असली भाजी कधी खाल्लीच नाही. आजपर्यंत असली भाजी कधी खाल्लीच नाही. मग म्हटलं बायको काय म्हणाली? बायको म्हणाली बायकोला एवढं सगळं कौतुक केलं, एवढं सगळं रामायण सांगितलं. बायको फक्त एकच वाक्य म्हणाली. मी म्हटलं काय? गपकिळा. आणि रडायला लागली. आणि ती म्हणाली आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्ष तुम्हाला गोड गोड करून घातलं. नको नको ते पदार्थ मागितले तुम्ही ते घातले. तुम्ही आजारी असताना तुमची सेवा केली. 12 वर्षात कधी माझं कौतुक केलंच नाही. पण आज त्या शेजारी एवढीशी भाजी वाटीभर दिल्यावर एवढं कौतुक. त्यामुळे भाजी कुठली ताटात तर पहिलं विचार करा आणि कौतुक करा. पण इतकं कौतुक आपल्या कलाकारांचं करायचं आहे ते विसरू नका. जोरदार टाळ्या होतं. किती बघा? 18 16 20 इकडे 11 की 18 11 किती किती आहे? 10 काय एवढं कमी? अच्छा पळल्यात तुम्ही मुद्दाम पळलात. अच्छा याच्या घरात तुमचे किती? 16 म्हणजे हायएस्ट कोण आहे? 20 आणि 18. या इकडे या इकडे दोघी या.
आता ती सगळी खायची चॉकलेट या इकडे या इकडे या. नाव सांगा. अभिज्ञा अखिलेश लांजेकर. उखाणा घ्या. फक्त उखाणा घेताना एक गट आहे. उखाणा घेताना भाजीत भाजी आणि शंकराच्या पिंडीवर हे झालं की 1000 रुपये दंड आहे. हा काय झालं आठवते काय 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 शब्द आठवते काय काय पैठणी जिंकण्यासाठी मी आहे हौशी. उमेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या. वा वा जरा जोरदार टाळ्या घेऊन येतात. चांदीचं ताट त्यात हंडा, हंड्यावर कळशी, कळशीवर तांब्या, तांब्यात तुळशी पत्र. अखिलेश रावांचं नाव घेते तेच माझे जीवनाचे जीवनसाथी आणि मित्र. वा जरा जोरदार टाळ्या घेऊन येतात. नावं कोण लिहितोय आपलं